कशी तरी आजची रात्र काढायची. आज तर मला लय भीती वाटणार आहे आणि अशा गोष्टी तर मला सिरियसली लय भीती वाटते. तर हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजचा ब्लॉग याबद्दल आहे की चालू आहे आम्ही फिरायला, ते पण कोकणला, आणि फायनली जातोय कारण की आम्ही कंटिन्यूली बॅक 3-4 महिन्यापासून आम्ही कंटिन्यूली विचार करत होतो, प्लॅन करत होतो, जे की फ्लॉप होत होते. पण आता फायनली प्लॅन सक्सेस झाला आहे. 12ला जायचं आहे, जे की झाले 12:30. तुम्हाला माहिती, जो टाईम दिला असतो त्या टायमाला निघायचं म्हणजे खूप मोठा टास्क आहे. तर मी झाली आहे रेडी, इवन पॅक सगळं झालं आहे. सो पुढची अपडेट आहे ना, बाय. 12चे झाले अक्षरशः 2, म्हणजे सिरियसली म्हणजे खूपच जास्त टाईम, असं खूप जास्त टाईम वाया गेला आहे, मला माहिती आहे. पण आताच त्यांचा मगाशी कॉल आला होता की वी आर देअर. सो मी आता जाणार आणि तिथून आमची ट्रिप्स बिगिन होणार आणि मग नंतरचं अपडेट तुम्हाला मी नंतर देते. बाय. तर आम्ही इथं निघालो होतो आणि जसे निघालो तसं खूप जास्त ट्रॅफिक लागलं. ते पार केल्यावरती आम्ही पेट्रोल भरलं, टँक फुल केलं आणि तिथून आमची ट्रिप स्टार्ट झाली. बघू शकतात. तर जाता जाताच खूप जास्त अंधार झालं होतं. कसे तरी आम्ही पोचलो आणि पोचल्यावरती हॉटेल समोरच खूप छान सजवलं होतं त्यांनी फोटोसाठी. तिथेही आम्ही फोटो काढले आणि रूमवरती गेलो. हां, फायनली आलो आहे. म्हणजे लिटरली घरून निघालेलं 2 वाजता आणि आता झाले 8. म्हणजे लिटरली एवढं जास्त हेडेक होतं, एवढं जास्त तो रनवे एवढा, आणि त्यात ऊन म्हणजे लिटरली खूप जास्त, अक्षरशः म्हणजे कितीही असेल तरी खूप जास्त गरम होत होतं. आणि फायनली एवढं रनवे करून आत्ता पोचलो आहे. 2 वाजेपासून 8:30पर्यंत आम्ही तेवढा डिस्टन्स कवर केला. आत्ता पोचलो. आता होणार फ्रेश आणि काही न विचार करता पहिले खायला जाणार, कारण की लिटरली भूक पण खूप जास्त लागली. आणि कोकणचं जेवण म्हटल्यावरती खूप 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 जास्त टेस्ट. तर आता मी फ्रेश होऊ, लिटरली अवतार बघू शकतात किती, म्हणजे तुम्ही याच्यावरून समजू शकतात की किती जास्त थकले. काही न विचार करता आता खायला बघ. पुढची अपडेट मी नंतर. बाय. तर आम्ही इथं पोचलो होतो रेस्टॉरंटमध्ये आणि गर्दी खूप जास्त होती. आम्ही तिकडे ऑर्डर केलं. ऑर्डर करायला खूप टाईम लागला, पण कसं तरी आलं. जेवलो आणि परत हॉटेलला गेलो. फायनली जेवण करून परत आलो आहे. एवढं छान वाटतं ना जेवण करून, म्हणजे लिटरली खूप छान वाटतं. म्हणजे एवढं तासाचं ट्रॅव्हल करून जेव्हा पोटात काही जातं खूप छान वाटतं. खाल्लं, पोट भरून खाल्लं, पोटाला लागत होतं त्याच्याशी जास्त खाल्लं. आईस्क्रीम वगैरे खाल्ले, थोडंसं वॉक केलं, मग आलो रूममध्ये. इथं बाल्कनीत बसलो आहे आम्ही. सहज रात्रीचे 11 वाजले. एवढं सुंदर वाटतंय, म्हणजे लिटरली बीचवरचे जे लाटा असतात, लिटरली त्यांचा आवाज एवढं सुंदर वाटतंय. म्हणजे असतं ना ते ड्रीमी, की आकाशाच्या खाली, तारेंच्या खाली आणि समोर बीच, त्यांचा आवाज एवढं छान वाटतं, लिटरली एवढं सुंदर वाटतं ना. इफ याच्यात व्हिडिओमध्ये कॅप्चर होत असेल आवाज तर ते दाखवून देते. इफ येत असेल तर तुम्ही ते ऐकू शकतात. नाही माहिती व्हिडिओमध्ये कॅप्चर झाला की नाही आवाज, तरी मी थोडीशी क्लिप लावून देते, ऐकू शकतात. बसू. 11 वाजलेत. 11-11:30पर्यंत बसू, नंतर झोपणार. ऑब्वियस आहे, कारण की पूर्ण दिवसाचं ट्रॅव्हल केल्यावरती थकावा झालाच आहे, खूप जास्त झाला आहे. 11च वाजलेत, पण लिटरली असं वाटतंय ना की अक्षरशः रात्रीचे 2-3 वाजलेत. म्हणजे काहीच नाही, म्हणजे नाही एक गाडी जाते, नाही एक पर्सन, म्हणजे काहीच नाही. लिटरली खूप जास्त शांत आहे. इवन कुठल्या रूमचं, कोणत्या घराचं लाईटही चालू नाही आहे. म्हणजे
एक साईडला असं भीतीचं पण आहे ऑब्विसली, पण ऑब्विसली बाहेर आलोय, मज्जासाठी आलोय, झोप तर येणार नाहीच. तर बसलोय सहज. जस्ट मी स्क्रोल करत होते आणि मला ही क्लिप सापडली. आधी ऐका. मला वाटायला लागली भीती, कारण की आवाज येतात ते, मला नाही माहिती कसले आवाज आहेत ते. पोरं खेळतात ते काय असणार, आय डोंट नो, पण वाटते ऑब्विसली भीती वाटते एवढं ऐकल्यावरती. सो न काही विचार करता सरळ आत जाणार. बाय बाय. सकाळी मी पुढचा अपडेट देते. आता सरळ झोपणार आहे. बाय बाय, गुड नाईट. गुड मॉर्निंग. 9 वाजता जायचं होतं, तुम्हाला रात्रीच म्हटलं होतं. झाले 10, म्हणजे नेहमीसारखं लेटच झाले. तर आता न टाईम वेस्ट करता आम्ही जाणार पहिले ब्रेकफास्टला, मग तिथं विचार करणार की कोणत्या बीचला जायचं. मग पुढचा नंतर तिथं बाय. जाता जाताच फोन आपटला गेला, जेणेकरून फुटला, पण नशीब स्क्रीन गार्ड होतं, म्हणून ते स्क्रीन गार्ड काढलं आणि पुढे वळालो. आलेत बीचला. ब्रेकफास्ट केला, आधी उपीट खाल्लं, कॉफी पिली. ब्रेकफास्ट करून विचार केला की कोणत्या बीचला जायचं आहे. तर डिसाईड करून लाडगर करून एक बीच आहे, त्या बीचला आलो. आणि ऊन म्हणजे खूप आहे, पण स्टील मस्ती फिरायचं आहे म्हटल्यावरती काही. तर आलो आहे, म्हणजे एवढी काही गर्दी तर नाही दिसत आहे, आहेत, पण छान वाटतंय. म्हणजे लाटांचा आवाज खूप छान वाटतंय. आता तर आम्ही जस्ट आलोय, जेवण वगैरे करून परत आम्ही एक बीचला जाणार. तर तोपर्यंत इथं सगळं फोटो वगैरे काढतात, आम्ही पण काढतो, ते मी दाखवते. बाकी नंतरचं अपडेट नंतर. बाय. परत रोवरती आलो, वाजलेत 1. तर बीच फिरलो. लाडगर करून बीच होता इथंच, जस्ट रूमच्या समोर होता. सो तो बीच फिरलो, खूप सारे फोटो काढले, लागली होती भूक, आलो परत. तर रँडमली आम्ही जस्ट बसलो होतो ब्रेकफास्टच्या टायमाला. मी तुम्हाला रात्री म्हटलं होतं की आवाज येत आहे, आणि सिरियसली रँडमली बोलता बोलता तेही बोलले की रात्री आवाज येत होता. नाही माहिती कसला आवाज होता, पण असतं ना की असेल बाबा काहीतरी. आणि जस्ट एक्झॅक्ट बीचच्या समोर आमचं रूम आहे, म्हणजे इथं जरी बसलो ना तरी बीच दिसतं. तुम्हाला ती पण क्लिप दाखवते. सो आवाज येत होता त्या साईडने. इवन आम्ही जेवढे होतो ना त्या पॉईंटला तेव्हाही आवाज आला. आणि म्हणजे आम्ही असं, आमचा एक ग्रुप आहे, सो बाजूच्या रूममध्ये पण आय गेस आवाज आलेला, नाही माहिती, पण रँडमली आम्ही बोलत होतो. आणि तेव्हा एक मुलगी बोलली की रात्री आवाज येत होता. तिला वेगळा आवाज आला, तिला होते कळीचा आवाज आला की बटन्स कोणी ऑन ऑफ करत होते, काय माहिती काय, पण ती म्हटले मला. आणि मी पण तुम्हाला म्हटली की आवाज येतो, आणि सिरियसली आवाज येत होता. कशी तरी आजची रात्र काढायची. आज तर मला लई भीती वाटणार आहे, आणि अशा गोष्टी तर मला सिरियसली लई भीती वाटते. तर हा रूममधला व्ह्यू आहे बीचचा, जिथून आवाज येत होते. आणि मी सारखं यामुळे बोलते कारण की ते आवाज कोणी ओरडतं आहे, कोणीतरी बोलवतं आहे, आणि लाटांचा आवाज खूप इझिली येत होता आणि त्या साईडने येत होता, म्हणून मी तुम्हाला एवढं बीच दाखवते आहे. तर हा तो पॅसेज आहे जिथं आम्ही सर्वजण बसलो होतो. आणि फक्त मला एकटीला नाही, तेवढे तिथं जेवढे लोक होते तेवढ्या सगळ्यांना ऐकू येत होते. आणि एवढ्या एरियात खूप कमी असे रूम्स होते जे फुल होते. तर मॅक्स रूम सगळे बंद दिसले आम्हाला, आम्ही नंतरून नोटीस केलं. तर
हा तेवढा एरिया होता. आता तुम्ही जज वगैरे मला करा की नाही का काय नसून तुम्ही एवढं घाबरलं वगैरे नाही, तसं काय नाही. सिरियसली वी हर्ड, सो बिकॉज ऑफ दॅट मी तुम्हाला सांगितलं या शेअर करू असं वाटलं. आता नाही माहिती आहे तुम्ही काय विचार करणार, पण स्टील मी तुम्हाला सांगितलं. तर कशी तरी आजची रात्र काढायची आहे आणि सकाळी ऑब्व्हियसली चेकआउट करायचं आहे. चेकआउटच्या नंतर पण एक बीच जस्ट कवर करणार तर करणार, नाही तर सरळ घरासाठी निघणार. तर आता आम्ही असं न विचार करता एन्जॉयच करणार आहे फॉर शुअर आणि लवकर झोपून जाणार. तर तुम्हाला फ्रेश होऊन परत न्यू अपडेट देते, तेवढ्यासाठी बाय बाय. तर इथं आम्ही आलो खायला आणि इथं यायचं कारण एवढंच होतं की इथले जे वाईब्स होते, जे काही दिसतंय ते खूप सुंदर वाटत होतं. इथं वरती खायचं होतं आणि खालून पावसाळ्याच्या टायमाला पूर्ण पाणी असतं. तर ह्या टायमाला तर नाही होतं, पण पावसाळ्याच्या टायमाला असतं. तर इथून खूप छान व्ह्यू येत होता आणि जे वाईब असतात खायचे आणि कोकणचं जेवण खायचं म्हटल्यावरती असे काही वाईब्स गरजेचे आहेत. तर आम्ही इथं बसूनच जेवण केलं, बाकी तुम्ही बघू शकता. आलं आहे आम्ही परत खाऊन, झालं आहे 2:30. खूप छान जेवण केलं आहे. लाईक सुरमई मागवली होती, पापलेट मागवली. तुम्ही पापलेट म्हणतात, काय म्हणतात नाही माहिती, पण आम्ही तरी पापलेट म्हणतो. तर सुरमई मागवली होती, पापलेट, दोघं थाळ्या मागवली होती. त्याच्यात झिंगे फ्राय होते, चपाती होती, राईस होता, ग्रेव्ही होती, सोलकढी होती आणि पापलेट आणि सुरमई फ्राय होते. खूप दाबून जेवलो आहे. आता लय झोप सुटली, पण इथले वाईब्स असे, एवढी गार हवा, लाईक एवढं ऊन आहे पण तरी एवढी गार हवा आहे, ते एवढं छान वाटतंय. बसलो थोडं निवांत बसू आणि मग झोपू. तर आतासाठी बाय, नंतर तुम्हाला मी परत अपडेट देते. बाय. तर आता झाले दुपारचे 4. जायचं मुरुड बीचला. एवढं छान वाटतंय. आम्ही झालो आहे पूर्ण फ्रेश झालो आहे, छान तयार झालो आहे. आता इथून जाणार आम्ही मुरुड बीचला. तर तिथे गेल्यावरती तुम्हाला नवीन अपडेट देते. तोपर्यंत बाय बाय. तर आलोय आम्ही बीचवरती. मुरुड करून एक बीच आहे, आलो. खूप छान छान राईड्स पण आहे, हॉर्स राईड आहे, कॅमेल राईड आहे, बोट्स वगैरे आहे, सगळं काय. खूप छान वाटतंय. सनसेटचा टाईम आहे, फोटोज पण खूप छान येतील. खूप छान वाटतंय. उन्हासारखं ऊन तर नाही आहे, प्लस तयार पण खूप छान झालो आहे, जे की सनसेटच्या टायमात छान फोटो येईल असं तयार झालं आहे. बाकी पब्लिक पण खूप जास्त आहे, कारण की सॅटर्डे वीकेंड आहे, तर वाटत नाही आहे ऊन म्हणून. इव्हनिंगचा टाईम आहे, लाठा पण खूप जवळ आलेत. खूप छान आहे. कोणी क्रिकेट खेळतं आहे, कोणी थ्रोबॉल खेळतं आहे, कोणी फुटबॉल खेळतं आहे. म्हणजे छान पद्धतीने ॲक्टिव्हिटीज पण करतात आहे. कोणी छान पद्धतीने मॅट्स वगैरे टाकून बसलेत, कोणी फोटोज काढत आहे. उन्हासारखं ऊन तर आहे, पण वाटत नाही आहे. नाही माहिती काय त्याच्या मागचं रिझन आहे. तर आता थोडेसे फोटो काढतो, काय करायचं, खायचं प्यायचं तेही करतो आणि नंतरचं अपडेट तुम्हाला नंतर देतो. बाय बाय. बऱ्यापैकी टाईम झाला होता, मग आम्ही पुढं वळालो. इथं ते कॅमेल्स वगैरे तुम्ही सगळं बघू शकता. थोडं पुढं गेल्यावरती चौपाटी वगैरे सगळं काय होतं, तिथं थोडंफार खाल्लं पिलं. थोडेफार क्लिप्स मी काही काढलेत, ते तुम्ही बघू शकतात. इथं ते आय गेस बदाम शेक देत होते, इथं ते लस्सी देत होते, समथिंग काहीतरी. आणि इथं फालुदा, इथेही फालुदा होता.
त्यानंतर आम्ही परत पुढे गेलो आणि ह्या टायमाचे मला काही पण करून फोटोज काढायचे होते सनसेटचे. सो आम्ही ते सर्व क्लिक केले आणि नंतर तुम्ही बघू शकता. सनसेट झाला आहे, एक्सपेक्ट नव्हतं केलेलं, त्याहून छान फोटो आले. मला माहिती होतं की सनसेटच्या टायमाला खूप सुंदर फोटो येणार आहेत, म्हणून मी मुद्दाहून ह्या टायमाला छान आउटफिट घातलं आहे आणि एवढं सुंदर फोटो आलेत, एवढे सुंदर फोटो आलेत, खूप छान फोटो आलेत. आणि थंडा वारा पण एवढा चालला आहे, अक्षरशः लाटा किनाऱ्यावरती आल्यात. कारण की आता गाडी वगैरे काढायचं पण आय गेस हार्ड आहे, त्यामुळे आम्ही आधीच गाडी बाहेर ठेवली आणि फक्त 3-4 फोटो कॅप्चर करायचे होते सनसेटमध्ये. कारण की ज्या पद्धतीने सन आहे ना, त्या पद्धतीने खूप छान येते फोटो वगैरे. तर 2-3 फोटो कॅप्चर करणार लास्ट आणि सरळ रूमसाठी निघणार. बाकी मग नंतरचं अपडेट तुम्हाला नंतर देते. बाय. आलेत आम्ही रूमवरती, वाजलेत 7:15 समथिंग काहीतरी झालेत. खूप टाईम होता आम्ही बीचवरती, पण अजिबात वाटलं नाही की एवढा टाईमपासून आपण बीचवर आहे. कारण की खूप छान पद्धतीने आमचा खूप छान टाईम स्पेंड झाला आहे. जेवढा काय आमचा फ्रेंड सर्कल होता, खूप 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 मजा केली, एन्जॉय केलं आहे, खाल्ले पिले, नाचलो आहे, खेळलो आहे. म्हणजे खूप छान आम्ही तेवढा फेज जो होता, म्हणजे खूप टायमापासून आम्हाला जायला भेटत नव्हतं, पण खूप छान आम्ही टाईम स्पेंड केला. अजिबात वाटलं नाही की एवढ्या टायमापासून बीचवरती होतो. तर टाईम होत होता, अंधार होत होतं. ऑब्वियसली मी आधी पण सांगितलं की लाटा किनाऱ्यावरती येत होती, त्यामुळे ऑब्वियसली बीच खाली करावं लागतं. त्यामुळे आम्ही पण आलो, अदरवाईज यायची अजिबात इच्छा होत नव्हती, पण आलो आणि रूमवरती आलो आहेत आम्ही. आता फ्रेश होणार, थोडेसे परत आम्ही सगळे बसू, गप्पा वगैरे मारणार, हसणार, मजा करणार, मग नंतरहून खायला जाणार. तर आता मी फ्रेश होते आणि नंतरचं अपडेट तुम्हाला नंतर देते. तोपर्यंत बाय बाय. तर आलो आहे आम्ही हॉटेलला खायला. वाजलेत 9. जस्ट 2 मिनिट्सच्या अंतरावरती हॉटेल आहे. सो आम्ही आलो आता जेवण करू. पुढची अपडेट मी नंतर देतो. बाय. थँक्यू. झाले आमचं जेवण, झालेत 10:30. खूप पोट भरून जेवलोय आज. काय माहिती जेवण तेवढं होतं की भूक थोडी होती, नाही माहिती, पण खूप पोट भरून जेवलोय. जेवणात आम्ही सुरमई फ्राय खाल्ले, प्रॉन्स करी खाल्ली आहे, बांगडा मच्छी जी असते याची करी खाल्ली आहे, राईस होता, ताक होती, चपाती होते, ती थाळी होती. सो आम्ही ती थाळी खाल्ली. खूप पोट भरलं आहे. आता बाहेर पण नाही बसणार, कारण की तुम्हाला म्हटलं होतं, तर बाहेर न बसता आम्ही डायरेक्ट रूममध्ये बसणार आहे. बसून थोडं गप्पा वगैरे मारून सरळ झोपणार आहे. थकलो पण आहे थोडंफार, जास्त नाही, थोडंफार थकलं. तर गोष्ट करणार, हसी मजा करणार आणि सरळ झोपणार. सकाळी आय गेस आम्ही 10-10:30 समथिंग काहीतरी आम्ही इथून निघू पुण्यासाठी. सो तेव्हा मी तुम्हाला नवीन अपडेट देते. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट. तर गुड मॉर्निंग गाईज. आज दिवस 3रा, जे की आम्हाला निघायचं आज पुण्यासाठी. वाजलेत 10. इच्छा नाही होते निघायची, पण ऑब्वियसली निघावं लागणार आहे. तर वाजलेत 10, आम्ही आता निघू. आधी ब्रेकफास्ट वगैरे करू, मग पुण्यासाठी निघू. तर मी तुम्हाला पुढची अपडेट नंतर देते. तोपर्यंत बाय बाय. तर इथं आम्ही निघालो होतो, 10:30-11 वाजले होते, पण तरी ऊन एवढं जाणवत होतं की लिटरली खूप जास्त हीट होत होतं. गाडी तापली आहे, ऊनच एवढं आहे म्हटल्यावर.
तर इथं पुण्यात पोचलो होतो आणि पुण्यात पोचून जरा चांगलं वाटायला लागलं, कारण की ऊन तिथल्यापेक्षा कमी झालं होतं आणि इव्हनिंग पण जरा झाली होती, म्हणून बऱ्यापैकी ऊन कमी झालं होतं. मग पुण्यात पोचल्यावरती ज्यांना जिथं ड्रॉप करायचं होतं तिथं ड्रॉप केलं, कारण की माझं जिथं घर होतं ते एकदम एंड पॉईंटला होतं. सो मी लास्टला गेली, आधी त्यांना ड्रॉप केलं आणि मग नंतर तुम्ही बघू शकता. तर गाईज फायनली घरी आले. खूप एन्जॉय केलाय, खूप छान वाटलंय, खूप टाइम स्पेंड झालाय फ्रेंड्ससोबत, जे की खूप छान वाटते. थकलो आहे पण जाणवत नाहीये, माहिती घरी जाऊन खूप असं थकावा येणार आहे, पण सध्या ॲट दिस पॉइंटला वाटत अजिबात नाहीये की थकलोय म्हणून. आय गेस रनवे 5 आवर्सचा होता. किती आवर्सचा होता? 5.5 आवर्सचा रनवे होता आय गेस. निघायच्या वेळेस विचार केला की थोडं पॉईंट चेंज करू खाण्यासाठी, पण जसं पाहिजे होतं तसं हॉटेल भेटलं नाही. खूप पुढंपर्यंत आलो, इवन तामिनी घाट सुद्धा क्रॉस केला तरी जसं पाहिजे होतं शेवट आम्हाला भेटलं, ते पण लेक व्ह्यू पॉईंटला. सो आम्ही तिथं खाल्लं, खूप पोट भरून खाल्लं. सगळ्यांचे डोकं दुखत होते, जेवलं नव्हतं म्हणून. मग जेवण वगैरे केलं, खूप छान वाटलं. मग आम्ही निघालो आणि आत्ता जाऊन पोचलोय आणि आता वाजलेत 5:45. निघालो तो 10 वाजायचे, आता झालेत 5:45. घरी पोचलोय आम्ही, ऑलमोस्ट पोचलोय. आता काय नाही, फ्रेश वगैरे होणार आणि सरळ झोपणार. तर मी आजचा ब्लॉग इथंच एंड करते. तोपर्यंत बाय बाय.